हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चवीला एकदम मस्त आणि कुरकुरीत अशी कांदा भजी। चला तर मग सुरू करूया। कांदा भजी बनवण्यासाठी आपण इथे 2 ते 3 मोठे कांदे घेतले आहेत। त्यांना असं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। मस्त कापून घेतले आहेत। आता आपण त्यांना छान असं चुरून घेऊया, जेणेकरून त्यांच्या सगळ्या लेयर मोकळ्या होतील। छान चुरून घ्यायचं आहे। असं आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूया। याला छान असं मिक्स करून घेऊ। अर्धा चमचा तिखट, ओवा घालायचे आहे। ओवा छान चुरून घालायचे आहे, यामुळे टेस्ट येते। 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। याने काय होतं, भज्या छान कुरकुरीत येतात। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरून घेतलेली आहे। याला छान मिक्स करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये लागता पीठ घालायचं आहे, जेणेकरून पीठ भज्यांमध्ये जास्त होणार नाही। ही कांदा भजी आहे, यामध्ये पीठ जास्त व्हायला नको, म्हणून आपण थोडं थोडं करून पीठ टाकणार आहोत। थोडंसं पाणी ॲड करूया, जेणेकरून पीठ कांद्याला चिटकेल। तुम्ही बघू शकता, आपल्याला ह्या पद्धतीचं तयार करून घ्यायचं आहे। पिठाचा जास्त वापर करायचा नाही आपल्याला। ही कांदा भजी आहे आणि आपल्याला याला जास्त वेळ मुरत सुद्धा ठेवायचं नाहीये। याला पाणी सुटतं, कांदे आहेत त्यामुळे पाणी सुटतं। याला आपण लगेचच तळून घेणार आहोत। आपलं तेल छान तपलेलं आहे। आपण आता भजे तळून घेऊया। याला मस्त असं मध्यम आचेवर तळून घ्यायचं आहे, जेणेकरून या मस्त कुरकुरीत होतील। छान असा कलर पण येईल। तुम्ही बघू शकता, याला किती छान असा रंग आलेला आहे। याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, आपले कांदा भजी बनवून रेडी आहे। ही किती कलरफुल आणि किती क्रिस्पी झाली आहे, हेही तुम्ही बघू शकता। मस्त अशी टेस्टी भजी झालेली आहे। तुम्ही सुद्धा पाऊस चालू असताना एन्जॉय करा। रेसिपी नक्की ट्राय करा। मला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।